हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बेसनपासून मोदक. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे कढई आहे ना, ती आपण गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅस अगदी आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत. त्यामध्ये 2 चम्मच मी मोठे तूप घालून घेणार आहे आणि तूप गरम करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन आहे ना, आता आपण तुपामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. असं मिक्स करतच राहायचं आहे बेसन, नाहीतर कढईला खाली लागू शकतो. तर इथे बघू शकता आपलं मिक्स करता करता असं बेसन झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. तर साखर आहे ना, ती आपण कमी जास्त करू शकतो. तर साखर आहे ती मी इथे 3 चम्मच साखर घेतलेली आहे आणि जाडी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर साखर आहे ती पिठी साखर जरी घ्यायची असेल तरी तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकता. तर आता आपण साखर आहे ती यामध्ये मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे आता आपण दूध ॲड करून घेणार आहोत. तर इथे मी दूध आहे ते अर्धी वाटी घेणार आहे. बघू शकता की ही एवढी मोठी वाटी आहे, म्हणजे स्टीलची जी आपली वाटी असते ना, त्याची 1 वाटी होईल एवढं मी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि ते आपण छान असं फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना, ते आपण पूर्णपणे स्लोच ठेवायचे आहे. त्यानंतर आता आपण इथे अर्धी वाटी अजून दूध घालून घेतलेलं आहे आणि ते देखील मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता असे एकदम थिकनेस होतो. तर इथे बघू शकता मिक्स करता करता आपलं या पद्धतीचं झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत आणि हे बघू शकता जसं जसं आपण मिक्स करतो तसं ते घट्ट होत आहे. तर आता आपण पुन्हा ह्यामध्ये दूध घालून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केसर देखील घालून घेतलेलं आहे आणि आता आपण वेलची घालून घेऊयात. वेलची पूड इथे मी घालून घेतलेली आहे चिमूटभर. त्यानंतर आता हे आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि एकदम घट्ट होईल असं आपण करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे मिक्स करतच राहणार आहोत. आता आपण यामध्ये 1 चम्मच होईल एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे आता बघू शकता मिक्स करता करता आपलं असं घट्ट झालेलं आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. तर आता आपण आतमधली फिलिंग बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कोकोनट घेतलेला आहे. त्यानंतर 4 चम्मच मी इथे साखर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही पिस्ताचे देखील तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आहेत ते घालू शकता. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आता आपलं मिक्स देखील करून झालेलं आहे आणि इथे आता आपलं बेसन देखील एकदम थंड झालेलं आहे. तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी साच्याला तूप लावून घेतलेलं आहे आतमधून आणि आता आपण बेसन आहे तो आतमध्ये असं भरून घेऊयात. तर इथे बघू शकता आपलं आतमध्ये असं भरून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये आतली फिलिंग भरून घेऊयात. असे एकदम आतमध्ये दाबून घ्यायचे आहे आणि वरून आहे ते बेसन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मोदक आहे तो मस्त असं तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे. ओपन करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असा मोदक आहे तो आपला इझिली निघालेला देखील आहे आणि मस्त असं तयार झालेलं आहे. आता आपण बाकीचे सर्व मोदक आहेत ते अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. आतापर्यंत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता आपला मोदक आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व देखील मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली ही माझी आजची तुम्हाला नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा.